काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोसीकर साहेबांना सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग हा येत आहे. हा दूधशर्करा योग म्हटलं तर संयुक्तिक ठरेल. काँग्रेस पक्षाचे एक संघर्षशील कार्यकर्ते ते नेते असा त्यांचा एक प्रवास आहे. कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यामध्ये संघर्ष असो, जेलमध्ये जाणं असो, या सर्व भूमिका पार पडत असताना एकदा विधान परिषद, एकदा विधानसभा याचं देखील नेतृत्व करण्याचा मान बहुमान हा त्यांना मिळालेला आहे. असं जुन्या पिढीतील एक जाणतं नेतृत्व जे कापूस एकाधिकाराच्या अनुषंगानं असेल, रोजगार हमी योजनेच्या अनुषंगानं असेल, कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या अधिकाराच्या अनुषंगानं असेल, हा सगळा लढा ते लढलेत आणि या काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण अशा आंदोलनामध्ये त्यांचं योगदान लाभलं आणि तद्वतच नांदेड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये, समाजकारणात, राजकारणामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी त्यांना 100 वर्षाच्या आयुष्याच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जसा सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे, तशाच त्यांच्या 100व्या वाढदिवसाला देखील मला उपस्थित राहायला आवडेल. मी त्यांना 100 वर्षाच्या आयुष्याच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जसा सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे, तशाच त्यांच्या 100व्या वाढदिवसाला देखील मला उपस्थित राहायला आवडेल. ईश्वर नारायणराव भोसीकर साहेबांचा सहस्त्रचंद्र सोहळा येत्या 3 मेला साजरा होत आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि विशेष करून काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांचा या नांदेड जिल्ह्यामध्ये नेहमी त्यांच्याबद्दलचं गौरववाक्य काढलं जातं. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक लोक सत्तेच्यामुळे इकडे तिकडे झाले, पण ईश्वर नारायणराव भोसीकर साहेब यांनी एकनिष्ठपणे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेससाठी काम केलेलं आहे. अनेक पदावर काँग्रेसचे ते राहिलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि अशा सन्माननीय व्यक्तीचं हा जो सोहळा आहे, हा सोहळा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल. आजही या वयामध्ये ते ताकदीनं लोकांचं काम करतात, जनसेवा करतात. अनेक शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्यांचं काम आहे, सामाजिक काम आहे आणि म्हणून त्यांना अजून पुन्हा दीर्घ आयुष्य लाभो, सुदृढ आयुष्य लाभो ही मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. मी स्वतः या सोहळ्याला उपस्थित आहे. भोसीकर साहेब म्हणजे एक मोठं नाव, ज्येष्ठ नेतृत्व, काँग्रेस पक्षामध्ये ज्यांच्याकडं आदराने पाहिलं जातं अशापैकी एक नेतृत्व म्हणजे भोसीकर साहेब. त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मे महिन्यामध्ये होतो आहे. त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप लहान आहे अनुभवाने, वयाने, सगळ्यांच्या होते, पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या पुढच्या काळामध्ये लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यासाठी त्यांचं आरोग्य उत्तम राहो ही एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ईश्वरराव भोसीकर साहेब आणि सरस्वती आई भोसीकर यांचा सहस्त्रचंद्र कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. भोसीकर साहेब हे माझे काका म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की दादासाहेब रासू गवई त्यांना ते आपले लहान भाऊ मानत होते. भोसीकर साहेब हे तळागाळातून वरती आलेले आहेत. तालुका लेवलच्या पदापर्यंत पासून तर महाराष्ट्राच्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी सगळे पदं भूषविले आहेत. त्यांना तळागाळातील समस्या समजतात आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरतीही समस्या समजतात. 1962मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य झाले आणि 1982मध्ये ते विधानसभेचे सदस्य झाले आणि जेव्हा ते विधानसभेचे सदस्य झाले तेव्हा त्यांनी नांदेडमध्ये शेकापचा जो छाप होता, शेकापची जी ताकद होती ती संपुष्टात आणली. ते आमदार तर झालेच, पण त्याचबरोबर त्यांना
पक्ष बांधणीच्याही जबाबदाऱ्या त्यांच्यावरती सोपवायला गेल्यात. ते भूविकास बँकेचे चेअरमन होते, अनेक बँकेचे चेअरमन होते, वर्ली सागर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सुद्धा सचिव तथा चेअरमन होते. जेव्हा दादासाहेब रासू गवई हे राज्यपाल झाले तेव्हा ईश्वर काका हे त्यांच्यासोबत शपथविधीला पाटणाला सोबत गेले. त्याचबरोबर दादासाहेब रासू गवई जेव्हा राज्यसभेचे सदस्य होते तेव्हा जो खासदाराला जो निधी असतो त्या निधीपैकी अनेक निधी त्यांनी लोकांच्या कामासाठी, लोकाभिमुख कामासाठी, गरिबांच्या कामासाठी ईश्वर काका भोसीकर यांच्यामार्फत त्यांच्या जिल्ह्यामध्ये दिला. त्यांना व त्यांच्या परिवाराला मी गवई परिवाराच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.